मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय उल्वे संघाची जितेंद्र सोमासे आणि आयलेश म्हात्रे. पहिलं षटक गव्हाण संघाकडून विश्वनाथ कोहली, एक जबरदस्त खेळाडू, पैलू खेळाडू म्हणून देखील ज्याची ख्याती राहिली आहे. तेव्हा विश्वनाथ कोहलीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच या दोन सामन्यामध्ये ज्यांनी भरभक्कम कामगिरी केली आहे जितेंद्र सोमासे यांना आपण पाहतोय स्ट्राईक इनकडे ओपनिंग ब्लास्टर्सच्या स्वरूपामध्ये. जितेंद्र आणि आयलेश. पहिला चेंडू यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न नक्कीच सफल राहिला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. धावसंख्या मात्र नक्कीच 1 अर्जित केली जाईल पहिल्या चेंडूवरती. चार षटकांची ही लढत आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल या स्पर्धेची. आणि या सामन्यामधून विजय होणारा संघ खरं तर मेगा फायनल मध्ये दोनात करेल तो खारकोपर संघासोबत. शीतक्षणामध्ये मात्र आपण पाहतोय बदल केला जातोय. तर स्पीडअप करायचं आहे टीम गव्हाण. चेंडू यावेळेला मात्र नक्कीच अगदी पायावरती आदळला गेला. पंचांकडे अपिली मात्र जोरदार पाहायला मिळाली, परंतु या वेळेला निर्धाव चेंडू विशू कोहलीच्या माध्यमातून फेकला गेला. आयलेश सारख्या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती थांबवलं गेलंय. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आयलेश बीट झालाय तो विश्वनाथ कोहली यांच्या गोलंदाजीवरती. एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहणार आहात पहिल्या षटकामध्ये. विश्वनाथ कोहलीला यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्ट, परंतु क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर मस्तकावरती दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र आलाय षटकार. हॅलो, धन्यवाद असूय कोळी सर. दरम्यान सामना चालू आहे गव्हाणवरच्या सुलवा या दोन संघांमध्ये. अतिशय सुंदर असं सामने आपण या ठिकाणी बघताय. सलामीची जोडी मैदानामध्ये जितेंद्र सोमासे आणि आयलेश म्हात्रे. गोलच्या माकर विश्वनाथ कोहली. खरं तर पंचांच्या भूमिका आपण त्यांना पाहतो, आता गोलांच्या भूमिका पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा ते पंचच्या भूमिकेमध्ये असतात तेव्हा न्याय देतात, तेव्हा प्रत्येकजण मान्य करतात. आता मात्र ते पंचांकडे दाद मागताना सातत्याने. अतिशय सुंदर असा मारला फटका बघूया. या ठिकाणी झेल होते का, चेंडू भिरकावून दिले या ठिकाणी मिड विकेटच्या डीप झोनमध्ये. त्या ठिकाणी दोन क्षेत्रचे धावत आहे, चेंडू हातामध्ये काय येत नाही, जोपर्यंत फेकी होत नाही तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट केली. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 9 बिनबाद 9. जीव तोडून प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला. एक जोडी आता बघतोय सातत्याने आपण, एक फेमस जोडी, जी कधी सहसा फुटत नाही. मागच्या मध्ये सामन्यामध्ये मात्र नक्कीच फोडण्याचं काम केलं गोलंदाजाने. फुलटाचमध्ये चेंडू या ठिकाणी मोठा कडा प्रहार केलाय. चेंडू मात्र गेला सीमा रेषा पार, देऊन जाईल 4 धावांचा चौकार. जेवून घे, तू काय हरकत नाही, थोडा काळ जेवून घे, विश्रांती घे. हाय खुंटा चेंडू, वीज कडाडावी तसा आवाज झाला. चेंडू गेला सीमा रेषा पार, गगनभेदी षटकार. 6
अतिशय जबरदस्त कडा प्रहार आणि एक नक्कीच कौतुक करेन मी प्रणय म्हात्रे स्कोररचं. प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 1005 धावा काढल्या गेलेल्या आहेत. नक्की जोरदार टाळे सर्व क्रिकेटरांसाठी स्पर्धा फलंदाजासाठी. 1005 धावा कंप्लीट झाल्या म्हणजे प्रत्येक धावाची अचूक माहिती या ठिकाणी ठेवली जाते. प्रत्येक चेंडूची अचूक माहिती प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी डिफेंड पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वतः फॉलोथ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी गोलंदाजाचा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या या ठिकाणी आता झालेली आहे 20. दुसऱ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ म्हणावा की ही जोडी म्हणावी सातत्याने स्क्रीजवर उपस्थित राहते, स्क्रीजवर टिकून राहते, चिकटून राहते अशी ही जोडी लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅट्समन जितेंद्र सोमासे आणि ऐलेश म्हात्रे. वैयक्तिक 2 या षटकाच्या साहाय्याने खेळताना ऐलेश म्हात्रे पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज. पुन्हा बनवलेला हा मोठा फटका या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा फिकी चांगली झाली, थोडासा स्लो झाला पडल्या आणि त्याचाच फायदा मात्र बघा किती चाणाक्ष रणनीती या दोघांची आहे बघा. आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष आहे. ही जोडी अशी आहे की त्यांनी जवळजवळ 9 वेळा या 2-2 धावा काढलेल्या आहेत पहिल्या सामन्यामध्ये. आणि फिटनेस त्यांचं महत्त्वाचं आहे. खरं तर खेळताना कुठलाही खेळ असो फिटनेस महत्त्वाचा असतो आणि तो फिटनेस यांच्यामध्ये सातत्याने बघायला मिळतोय. अजून या वयामध्ये इतका चांगला असा साजेसा खेळ खेळतात हे 2 फलंदाज. कौतुक करावं तेवढं कमी. प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन होतंय सातत्याने. कधी षटकार, कधी चौकार, कधी चोरटी धाव, कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव. खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू. या करपत्या चेंडूला मात्र या ठिकाणी सन्मान दिलाय. मग अशी मी सांगितलं होतं की क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातो हा यॉर्कर चेंडू आणि चेंडूला सन्मान देणे गरजेचं. जर या ठिकाणी जर सन्मान दिला नसता तर नक्कीच त्रिफळाचीत झाले असे कदाचित. हा चेंडू गेला निर्धाव. आता मात्र पंचांचा 2 हात वरती करून समांतर इशाराला खराब चेंडू स्वेर मार दंडित केले पंचांनी या ठिकाणी. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावते 23. आतापर्यंत 50 चेंडू वाईट फेकले गेलेले आहेत. त्यातला हा 50वा चेंडू वाईट. हा उंचा मारलेला फटका या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक धावताय. झेल होते काय बघायचं या ठिकाणी. झेल मात्र जसे 2 क्षेत्ररक्षक जवळ आले झेल मात्र भूमीला दान झाला. कोणी घ्यायचं हे मात्र ठरलं नव्हतं. धावले मात्र दोघे होते बघा. एक चोरटी धाव. तिकडे त्यांची तुतू मैमत चालली, इकडे तू पण धाव मी पण धाव. धाव घेतली. म्हणून मी सातत्याने म्हणत असतो की कॉल महत्त्वाचा असतो, चांगली रणनीती महत्त्वाची असते, रणिंद पिटून महत्त्वाची असते. थोडासा थकलेला दिसतो या ठिकाणी फलंदाज. नक्कीच बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी लागेल ना तेव्हा पाणी घेऊन जा. नक्की 2 चेंडू शिल्लक आहेत. जेव्हा जेव्हा पाणी लागेल ना पाण्याची मागणी करा. फरडून खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर असा चेंडू मात्र गुडले चेंडू या ठिकाणी. चेंडू मात्र काही समजला नाही. चेंडू पूर्णपणे बीट झाला. चेंडू मात्र गेला यष्टीच्या हातामध्ये. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना शेवटचा एक चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील गजानन गोलच्या मार्कवर. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ कोहलीने 19 धावा दिल्या. थोडेसे मागणे ठरले होते. हा दिशा देण्याचा काम क्या बात आहे. अतिशय जबरदस्त असा फटका, क्लासिकल फटका ज्याला म्हटलं जातं तोच हा फटका. या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागत आहेत 26. आणि एकदा जोरदार टाळ्या होता ऐलेश म्हात्रेसाठी. टोटल याच्यामध्ये स्पर्धेत 100 धावा त्यांच्या कंप्लीट झालेल्या आहेत. क्या बात आहे. आणि प्रणय म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या होत्या. त्याच्या माध्यमातून मला सर्व माहिती मिळते. एक जबरदस्त असा गुणलेखक या पंचक्रोशीतील. क्या बात आहे. अशा प्रकारच्या ज्या बॅट वरती केली खरंच एक महान खेळाडू, लिजेंड खेळाडू. नक्कीच आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता.
42 चेंडूमध्ये 100 धावा ज्यांनी काढले ते आयलेश म्हात्रे. या ठिकाणी या मैदान गाजवताना ज्या प्रकारे फलंदाजी करतात त्याप्रमाणे सहजरित्या मला वाटतं अनेक सामने जिंकतील अशा प्रकारे त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचे फटके या ठिकाणी मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज जातोय देवानंद. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंच्या मार्कवर देवानंद. अर्धा पावलाचा स्टार्ट घेऊन गोलंच्या मार्कवर देवानंद. स्ट्राईकला आहे तो या ठिकाणी आयलेश म्हात्रे. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज. पहिला चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू गेला सरळ यष्टकच्या हातामध्ये. आता कुठल्याही प्रकारची चुकी होताना दिसत नाही. हा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे अकरा चेंडूमध्ये 23 धावा कोटून काढला. 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला आयलेश म्हात्रे. क्या बात आहे. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि घरच्या वापसी केलेली आहे. पॅव्हेलियनमध्ये गेले परतलाय. नवीन फलंदाज सचिन खारकर. खरं तर मगाशी सचिन खारकर आता 1-2 चेंडूच फक्त खेळायला मिळाले. आता मात्र या ठिकाणी बरेच चेंडू खेळायला मिळतील. 2 षटका अजून शिल्लक, म्हणजे 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. क्या बात आहे. खरं तर आम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होतो, ज्यांची मधुरवाणी ऐकायला सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक बघत असतील की राजकरण कोळी साहेब केव्हा येतील, त्यांची मधुरवाणी केव्हा ऐकायला मिळेल. आणि राजकरण किरण कोळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून हा कॉल आज आम्हाला मिळाला. त्यांचा मनापासून आभार आणि या आयोजकांचा आभार की आज या ठिकाणी समालोचन करण्याची आम्हाला संधी दिलीत. क्षेत्राची पाहणी करताना सचिन खारकर. पहिल्या चेंडूचा सामना केला गोलच्या मार्कवर देवानंद. खोल टप्प्यामध्ये टाकलेला हा चेंडू मात्र भिरकावंड्याला मिड विकेटच्या डीप झोनमध्ये या ठिकाणी चांगली फेकी होते. या ठिकाणी बघूया अतिशय सुंदर अशी फेकी चांगलं गॅदर करतोय आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी नकार दिलाय. जितेंद्र सोमासे मात्र तयार होते दुसरा धाव घेण्यासाठी. नाखुश दिसत आहेत थोडेसे. खरं तर सचिन खारकर यांनी ओळखलं होते का जर रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण बाद झालो असं, जर दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला असता, काही घाईची गरज नाही, धाव आपण काढू शकतो, मी तुम्हाला साथ देईन, तुम्ही फक्त मात्र स्क्रीजवर उपस्थित राहा. क्षेत्राची मात्र थोडंसं दूरवर पसरलेलं, थोडंसं बदल करताना क्षेत्रक्षामध्ये ज्याप्रमाणे पाहणी करतात जितेंद्र सोमासे साहेब, त्याप्रमाणे मला वाटतं आता नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. बघूया. हा ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू या ठिकाणी की 2 धाव मिळतील. या ठिकाणी राजकारण सरळ बोलतं की 2 धाव मिळते. त्यांची वाणी कधी पण खरी ठरते. कित्येक वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवच खरं कामी येतो. आणि खरं तर ह्या 2 जोडीने कितीतरी मागच्या पहिल्या मॅचमध्ये 2 धावा 9 वेळा काढल्यात. आताच मला प्रणय म्हात्रेने सांगितलं की 2 धावा 9 वेळा त्यांनी काढल्यात. आणि प्रणय म्हात्रे काय गुणलेखक आहेत, अप्रतिम. खरंच माझ्या आवडत्या गुणलेखकाच्या यादीमध्ये प्रथम प्रणय म्हात्रे तुझं पहिलं नाव नक्कीच असेल. अचूक अशा गुणलेखांचं काम करतंय. हा अतिशय सुंदर घोळ टप्प्यात टाकलेला चेंडूला मात्र दिशा देण्याचा या ठिकाणी काम दुसरा धावण्याचा प्रयत्न नाही. या आत्ताही मला वाटतं जितेंद्र सोमासे साहेब दुसरी धावण्याचा प्रयत्न करत होते, पण दुसऱ्या दास मात्र नकार दिलेला आहे. एकेरी धावेने पुढे सरसावचे संघ धावसंख्या या ठिकाणी झाले 30. तिसऱ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ अर्थातच हा उल्वे संघ जागवून खेळायचा प्रयत्न होता. या ठिकाणी व्हाईट बॉलचा अपील केलेल्या पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा, एक स्क्वेअर मारा. चेंडू मात्र थोडासा फलंदाजापासून दूर राहिला. नाखुश थोडेसे दिसतात या ठिकाणी गोलंदाज दृष्टीक्षक. थर्ड अंपायर ओके चला. या ठिकाणी रिव्ह्यू फक्त थर्ड अंपायर घेऊ शकतात. गोलंदाजाला फलंदाजाला थर्ड अंपायर घेण्याचं कुठलाही रिव्ह्यू नाही या ठिकाणी मिळणार नाही. बघूया, चेक करूया. काही क्षणातच आपण या ठिकाणी चेक करू आणि तुम्हाला निर्णय कळू. बॉल आहे हा, वाईट बॉल नाही. काही हरकत नाही.
माणसाच्या हातून चुकी होत असते, कधी ना कधीतरी माणूस कुठेतरी चुकतो, आपण समजून घ्यायचं असतं. हा उंच मारलेला फटका या ठिकाणी झेल होते काय बघायचं आहे. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, स्ट्रेट ड्राईव्ह, खणखणतात दणदणतात छगा. या ठिकाणी 36 पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ कोळी यांनी 19 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गजानी यांनी 7 धावा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये देवानी याने 10 धावा दिल्या होत्या. एक विकेट मात्र त्यांनी मिळवला. अशा तऱ्हे एकंदरीत 36 धावा झाल्यात. हे शेवटचा एक षटक शिल्लक, 6 धावांचा षटक, या हाणामारीचं षटक, या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवते ही जोडी आपल्याला बघायचं किंवा विकेट जात मिळवते का हा गोलंदाज बघायचा आहे. गोलंदाज आहे नवीन धीरज कोळी. उल्वे वर्सेस गव्हाण या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना, ही लढत, ही भिडत, रणसंग्राम, क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभमेळा रणधुमाळी ह्या मैदानावर, अर्थातच शेलगरगावच्या मैदानावर 40+ मास्टर उल्वे आयोजित 40+ मास्टर कप 2025 या स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन क्रिकेट प्रेमींसाठी. 40+च्या वरती असणारे खेळाडू यांच्यासाठी एक मोठी पर्वणी, एक मोठा स्टेज. अजूनही मैदानामध्ये स्कीजवर उपस्थित संघाची ताकद, आधारस्तंभ 40+ मास्टरच्या या संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रजी सोमासे साहेब. क्रॉस खेळायचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या डीप झोनमध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र 2, त्या ठिकाणी धावताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली फेकी, चांगली रन इन द बिटवीन, अतिशय जबरदस्त या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चित्तीच्या चपळाने काढलेल्या या धावा. धावसंख्या झाली या ठिकाणी आपण बघतोय 38. 4थ्या दशकाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ उल्वे संघ. पुन्हा त्या दिशेने मारलेला फटका बघूया या ठिकाणी किती धावा देऊन जातोय हा फटका, आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी चौकार. सुंदर फलंदाजी बघतोय. आणि या आयलेश मात्र सर आणि जितेंद्र समाज साहेब यांचं खास आवडतं क्षेत्र मी बघितलंय, थर्डमॅन आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये जास्त चौकार मारलेत, जास्त धावा काढलेल्या आहेत. ज्या प्रकारे चेंडू येतो त्याच प्रकारे खेळते. आणि खरोखरच मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करणारे सर्व फलंदाज, प्रत्येकाकडनं चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावते. धावसंख्या झाली 42. 4थं दशक पार करताना हा चेंडूला येऊन दिला, चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, चेंडू देव भिरकावून दिला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेला. या ठिकाणी मात्र एकाच धावेवर समाधान मिळते. आता मात्र सचिन खरकरला या ठिकाणी स्ट्राईक मिळते. बघूया त्या स्ट्राईकचा किती फायदा उचलतोय हा फलंदाज. चेंडू आतापर्यंत फेकले गेले 3, म्हणजे उर्वरचा शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी, शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हा सामना जिंकायचा असेल तर अजून जरा जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील, कारण समोरचा संघ तितकाच ताकदवर आहे, बलवान आहे. जागरून खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र ग्राउंड शॉट मारलेला या ठिकाणी, ट्रॅव्हल करायला चांगले फेके होते या ठिकाणी. दुसरा धावण्याचा प्रयत्न बघूया, नाही. दुसरी तू मै करता 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 या ठिकाणी मात्र रनरच्या सरपर मात्र बाद नक्कीच हा फलंदाज अर्थात जितेंद्र समजसाहेब बाद होत आहेत. बॅक टू द पॅव्हलियन. मोठा मासा मात्र या ठिकाणी गळायला लागलेला आहे. ठोक डीजे. नवीन फलंदाज होतोय मैदानामध्ये. कोण आहे नवीन फलंदाज?
संजय कांबळे. धावसंख्या झाली या ठिकाणी आपण पाहतोय 45. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. खेळण्यास सज्ज फलंदाज आणि हा चेंडू बघूया पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खरं तर अष्टमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू एका स्क्वेअर मारा. खराब गोलंदाजी त्याचा मात्र नक्कीच फायदा या समोरच्या संघाला होता. एक धावेची भर पडते. धावसंख्या 46. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 2 चेंडू शिल्लक. प्रेक्षक मात्र अजूनही या ठिकाणी मैदानाच्या बाहेर बघतोय आपण. हजारोच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेताना आणि हजारोच्या संख्येने प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पाहताय हा सामने पाहतायत. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जागरून खेळायचा प्रयत्न पूर्ण ताकद लावली होती. इतकी ताकद लावली जर त्या पॅचच्या मध्ये रडारमध्ये जर चेंडू आला असता की सीमारेषा पार केला असता 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू बघूया शेवटच्या चेंडूवरचा चित्र काय असेल. कोण जिंकतोय गोलंदाज की फलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. कधी चांगला चेंडू टाकला जातो तर कधी वाईट चेंडू टाकला. म्हणजे थोडासा प्रयत्न आहे गोलंदाजाचा चेंडूला फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय गोलंदाज. हा क्या बात आहे. सुंदर असा चेंडू आणि मात्र ह्या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 4 संपतंय. शेवटचं षटक संपतंय आणि धावसंख्या या ठिकाणी स्थिर 2 बाद 47 आणि धावसंख्या झाली 47. 48 धावांचा टार्गेट ठेवलं या ठिकाणी उल्वे संघ आणि गव्हाण संघापुढे. या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय ते आपण नक्कीच पाहायचं आहे. आणि यापुढचा आवाज असेल नक्कीच आमचे परम मित्र, कधी समालोचक, कधी निवेदक, कधी सूत्रसंचालक, तर कधी गायक, तर कधी यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ काढून आपण त्यांच्या व्हिडिओ क्लिप पाहत असता. सर्व गुण संपन्न असे राजकिरण कोळी यांच्या सुमधुर वाणीतून. खऱ्या अर्थाने माफी मागतो की काही काळाकरता मला इथून जावं लागलं होतं आणि सुयोग कोळी यांचे विशेष आभार व्यक्त करेन की त्यांनी मला ही साथ दिली. आदरणीय जितेंद्रजी सोमासे यांनीही खऱ्या अर्थाने मला साथ दिली. आजच्या रात्रीतील आणि या स्पर्धेतील अगदीच सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. मग खारकोपर संघासमोर कोणता असा संघ असेल, टीम गव्हाण की टीम उल्वे, जर 24 चेंडूंमध्ये 12च्या सरासरीने 48 धावा जर पूर्ण करते टीम गव्हाण, तर खारकोपर संघासमोर टीम गव्हाण मात्र उभी राहील. आणि जर उल्वे संघ 47च्या आतमध्ये जर थांबवू शकते टार्गेट जर हे, तर मात्र उल्वे संघ पुढे जाऊ शकते. धावा चेस करायच्या आहेत 48, धावा थांबवायच्या आहेत 47. म्हणजे निश्चितच डिफेंड होईल की चेस होईल हा मात्र प्रश्न असणार आहे. गव्हाण संघ ज्या ताकदीने उतरलाय आज, एक वेगळ्या ताकदीने खेळताना पाहायला मिळालाय. गव्हाण संघाकडे गव्हाणचा कोहिनूर महारथी देवानंद आहे, कुंदन आहे, त्याच्यानंतर संकेत देशमुख आहे, मोरेश्वर आहे, कवीश्वर आहे, गजानन आहे. तर बॅटिंग ऑर्डर आहे. तदनंतर मग हार्ड हिटर विशू कोहली आहे, धीरज कोहली आहेत. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल, कारण मागच्या वेळेला काही बक्षिसं हुलकावणी देऊन गेली होती. पण तो उल्वे संघालाही अगदीच आपण कुचकामी ठरून समजून चालणार नाही आहे.
उल्वे संघाकडे आईलॅश सारखा धडधाकट बॅटर आहे, जो आतापर्यंत जवळजवळ 100पेक्षा जास्त धावा करून आता खेळतोय. 100 धावा त्याने आज पूर्ण केल्यात. आणि जितेंद्र सोमसेन सारखे एक फिरकी गोलंदाज आहेत, संजय कांबळेंसारखे गोलंदाज आहेत. एक वेगळा धाटणीचा संघ आहे, परंतु जो चांगला खेळ करेल तोच संघ मात्र इथून पुढे आजच्या रात्रीतली ह्या स्पर्धेतली शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. जिकडे कालच्या रात्रीमध्ये खारकोपर संघाने दादागिरी करत दबदबा निर्माण करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. 40+ मास्टर्स उल्वे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025 मध्ये मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी आपलं सर्वांचं अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो, जागे रहा. जर जिंकायचं असेल तर झोपू नका, जो झोपला तो मात्र आज जिंकणार नाही. या रात्रीमध्ये तुम्हाला ह्या 4 चमचमत्या ट्रॉफीज उचलायच्या असतील तर आता 4 संघ तर आपल्याला मिळालेले आहेत, परंतु त्यांचा सिक्वेन्स कोणता ठरणार ती मात्र येणारी पुढची मॅच सांगून जाईल. सुपर 4चे संघ, ज्याच्यामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण सुपर 4मध्ये नावेखाडी आणि खारकोपर, मग सुपर 2 म्हणजेच फायनलमध्ये खारकोपर संघ पुढे गेलाय. सुपर 4 मधले दुसरे 2 संघ आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले, ज्याच्यामध्ये ताकदवर संघ उल्वे आणि नेहमीच पुढे सरसावणारा संघ गव्हाण हे संघ पाहायला मिळाले. तर किमान 4 ट्रॉफीजचे दावेदार तर पाहायला मिळालेत, परंतु त्यांचं सिक्वेन्स काय असेल, कोण महाविजेता ठरेल, कोण प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ अशी बक्षिसं उंचावेल हे मात्र येणाऱ्या काही काळ सांगून जाईल. काळ हा सर्वात मोठा साक्षीदार असतो मित्रांनो. काळापेक्षा मोठं असं कोणतीही गोष्ट नाही आहे. मग प्रयागराजला बघा ना, आज जर गेलात तर तिथं तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे, परंतु कुंभमेळ्याच्या वेळेला प्रयागराजला तुम्हाला पाय ठेवायला जागा नव्हती. तर कोणतीही जागा, कोणतीही व्यक्ती, कोणतीही गोष्ट मोठी नसते, सर्वात मोठी असतो तो काळ. मग ज्याच्यासोबत काळ असेल त्याच्यासोबत सर्वस्व असतं. आत्ता काळ कोणासाठी आहे, हा वर्तमान काळ कोणाच्या बाजूने जाणार आहे, आयदर उल्वे और गव्हाण. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोहल्यावरती शेलगर एंडकडून ह्या सुंदरच्या मैदानावरती सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रभाई सोमासे, तर गव्हाणचा कोहिनूर देवानंद कोळी. चांगला चेंडू होता, त्याला मात्र तटावलाय कव्हर्स रिजनमध्ये. हलक्या हाताने का होईना धावेला श्री गणेशा केलंय, स्वतःचं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. गुड क्रिकेटिंग शॉट्स सोबत तुम्हाला एखादी चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. एखाद्या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल. मनोवैज्ञानिक प्रेशर जरी बनला असता सेमीफायनलचा तरी तो धुडकावा लागेल. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय, बॅट हातामध्ये फिरली आणि चेंडूही हातामधून निसटलाय. नाट्यमय वातावरण पाहायला मिळालं. अगदीच कुंदन कोहलीला मिळालेलं हे जीवदान कदाचित उल्वे संघाला नाहक आणि घातक ठरू शकतं. कदाचित हे कुंदनला मिळालेलं जीवदान कुंदन इथून मॅच तुमच्यापासून दूर घेऊन जाईल की काय, असा प्रश्न मात्र आता गोलंदाजाला पडलाय. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती 1-1 धाव. इथे संधी निर्माण झाली होती, संधी गमावली. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 50+ चे गोलंदाज सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रभाई सोमासे. खऱ्या अर्थाने विजय शेठ खारकर साहेब असते तर पहिली गोलंदाजी त्यांनी केली असती, पहिल्यांदा उतरले सुद्धा ते असते, असं काहीसं चित्र पाहायला मिळालं असतं. जरूर आम्ही मिस करतोय खारकर साहेब तुम्हाला. स्विचिटचा अवलंब पूर्णपणे ताकदीशी खेळलाय, हुशारीने खेळलाय. हा चेंडू चाललाय थर्ड मॅनला चिरत चौकार. पाहायला गेलं तर आज मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा जिंकले. मुंबई इंडियन्सनी सहज विजय साकारलाय. मग एकदा की चेन्नई आणि मुंबई जिंकायला सुरुवात झाली की RCB सारख्या संघाला धडक लागते, कारण त्यांना माहित आहे फायनलमध्ये हरवणार आहेत तेच. मुंबई आणि चेन्नईने आपलं काही होणार नाही. आपण खेळतोय उल्वे नोटचं 40+, इथे जिंकणार तोच ठरणार सिकंदर. जो जीता वही सिकंदर. रातों के कातिल किसे कहा जाएगा यहाँ पे, क्या ये खारकोपर रहेंगे और ये गव्हाण और उल्वे के बीच को ही रहेगा. कि आज की रात ये सब देखने को मिलेगा. ये जो चित्र
आज की रात में ही पलटवार देखने को मिलेगा। इस बीच देवानंद कोहली और कुंदन कोहली अपनी टीम के लिए सहायता देते हुए डांसिंग डाउन टू द विकेट लॉन्ग ऑन की तरफ खेला है। आइलेश म्हात्रे है वहां पे, एक आश्वासक चेहरा है जो कि कभी भी चूकते नहीं है। अभी तक देखा गया तो टीम गवान की टोटल हो चुकी है 8, जहां पे पहले ओवर का खात्मा हो चुका है। पहला ओवर मुकम्मल होने के बाद कुल रन से जड़ चुकी 8, 18 गेंदे और 40 की जरूरत। ठोक दीजिए। के पीछे की राज डीजे पाटिल है, कचर भाई का डीजे है भाई, तो कुछ भी हो सकता है। डीजे सुयोग, कमेंटेटर डीजे सुयोग। गोलंदाज आइलेश म्हात्रे, हे षटक देखणं असेल, महत्वाचं असेल। फटका फसलाय, अगदीच निर्जल स्थळाकडे जाईल की काय? येस, हा चेंडू मात्र निर्जन स्थळी जातोय। 2 धावा झाल्या असत्या, 2 धावेचा अगदीच प्रयत्नही झाला नाही। आइलेशचा हा पहिलाच चेंडू, अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, असं वाटलं होतं की झेलकडे जाईल की नाही, परंतु निश्चित हा झेल कठीण होता, निर्जन स्थळाकडे झेल होता। आणि 50+ गोलंदाजांनी काय सुमार गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, जितेंद्र सोमसने फक्त 8 धावा दिल्या। आइलेश म्हात्रे पहिल्या चेंडूवरती फसलाय, फलंदाज फसलाय। इथं मात्र देवानंदकडे नजरा असतील। दुरून खेचण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पाहिला तर शॉर्ट ऑफ लेन वरून हलकीच उसले घेऊन हलकासा बाहेर निघाला। देवानंदला मात्र चकवा देऊन गेलाय, फसविलाय या चेंडूने। रिव्हर्स स्वीपचा अवलंब, कनेक्शन, टायमिंग आणि प्लेसमेंट, एव्हरीथिंग इज इन द बेटर वे। इट्स अ 4 रन्स। दमन सुयोग, इथे मात्र मॅच रंगली। 15 चेंडू 35 धावांची गरज। एका बाजूला पाहिलं तर आइलेश आपल्या अनुभवाचा कस लावतोय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गव्हाणचा कोहिनूर देवानंद सांगतोय, आय एम हियर नॉट टू फियर, डरने की चीज नहीं दोस्तों, जब तक मैं जिंदा हूं, जब तक मैं क्रीज पे खड़ा हूं। पुढे सरसावून काय सुंदर फटका सजवलाय। यावेळेला मात्र मिसफील्ड झाली, मिसफील्डचा फायदा होईल की नाही या जरूर पाहायला मिळेल। यावेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न, परंतु थर्ड मॅनला शोधत गेला चेंडू। आणि ज्या वेळेला मी समालोचनासाठी बसतो, सन्माननीय आदरणीय सचिन शेठ भगत साहेबांच्याकडून लगेचच 500 रुपये गुगल पे येत असतात। आजही ते आलेत, धन्यवाद सचिन शेठ भगत साहेब, आपलं कायम प्रेम राहू द्या अशी विनंती असेल। हे 500 रुपये एक महत्त्वाचा मैत्रीपूर्ण संदेश आहे। फुल टॉस चेंडू होता, परंतु एलिव्हेशन पूर्णपणे प्राप्त झाले की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। मिथुन म्हात्रे सारखा आश्वासक चेहरा आहे, लॉंग ऑनला कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे। फुल टॉस चेंडू होता, खऱ्या अर्थाने या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल होणं महत्त्वाचं होतं। कदाचित तिथं 2 षटकांचा समाप्त झालाय। येस, डेफिनेटली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजेच दोन्ही षटकांमध्ये प्रति षटक 8-8 धावा धावसंख्या आहेत, ते म्हणजेच बिनबाद 16। 32 धावांची गरज। ज्या वेळेला खेळ सुरू झाला होता त्यावेळेला 12ची सरासरी होती, आता मात्र सरासरी पाहिली तर 16ची आहे। कारण पहिली 2 षटकं वाजवी षटकं पाहायला मिळाले, जिकडे जितेंद्रजी सोमासे आणि आइलेशजी म्हात्रे यांनी आपल्या अनुभवाचा वापर करताना मात्र पूर्णपणे गव्हाण संघाला शांत ठेवलंय, निपचित पाडलंय, गार पाडलंय, पकडून ठेवलंय आणि वेष्टनामध्ये बांधलाय। मिथुन म्हात्रे, इथून हे षटक दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असेल। इथून गव्हाण संघाला काउंटर अटॅक करावा लागेल, एनकाउंटर करावा लागेल। फटका चांगला आहे, परंतु स्क्वेअर लेग कडे जितेंद्र सोमासे आहेत।
बघा अजूनही 50+ नंतरही अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर बाउंड्री लाईनवरून थ्रो करणं कठीण असतं, बऱ्याच वेळेला खांदे उखडलेले असतात, परंतु अजूनही थ्रो चांगला होतोय. कुंदन कोळी आठवावी लागेल तुमची वशणीची खेळी, ज्यावेळेला वशणीला 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचले होते, 11 मध्ये 31 मारायच्यात. मिथून मात्र समोर आहे. बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु जोपर्यंत कनेक्शन नाही आहे तोपर्यंत उत्पत्ती नाही आहे. निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला उत्पत्ती करायचा असेल तर तुम्हाला संपर्क महत्वाचा आहे. संपर्क नाही आहे इथे, मात्र खुशीमध्ये दिसतोय मिथुन म्हात्रे. पुन्हा एकदा फसवलंय. ह्याही वेळेला बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र मॅच वरती कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे, मॅच वरती उभं राहण्याचा प्रयत्न चालू आहे मिथुन म्हात्रे आणि वुल्वे संघाचा. 10 मध्ये 9 मध्ये 31. उचललाय, कदाचित हा जाईल 100%. हा मिड विकेटच्या डोक्यावरून हा आलाय दणदणीत षटकार. को वापिस आए तो उसे भूला नहीं थे कहते दोस्तों. 8 गेंदे और 25 की जरूरत. यहाँ से कुंदन कोहली को ऐसे ही स्ट्रोक्स खेलने पड़ेंगे जिस तरह से पहली 3 गेंदों में केवल 1 रन खर्च किए थे मिथुन म्हात्रे ने. चौथी गेंद पे आया है छक्का. थोड़ा सा गव्हान की कुछ आशाएं जिंदा दिल करेंगी. कुंदन कोहली अगर इनके बल्ले से स्ट्रोक आते हैं तो टीम गव्हान के लिए ये मैच इजी है. और भी बल्लेबाज धाकड़ पीछे है तो काउंटर अटैक करना पड़ेगा यहाँ से टीम गव्हान के बल्लेबाजों को. लेकिन मिथुन म्हात्रे अच्छी गेंदबाजी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु निश्चितच एक धाव देऊन जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही आहे 100% नाही आहे, कारण ऐलेश म्हात्रे पूर्णपणे 100% डेडिकेशनने आपल्या संघासाठी खेळतोय. एक धाव एका धाव्याने मात्र हाईस केलंय, परंतु 7 चेंडूंमध्ये 24 धावा म्हटल्यानंतर ह्या चेंडूवरती गव्हाणसाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर हे ह्या चेंडूवरती जरी दुहेरी आली तरी वुल्वे संघ पूर्णपणे कॅप्चर असेल ह्या गेमवरती आणि पूर्णपणे गेममध्ये राहील वुल्वे संघ जर ह्या चेंडूवरती मोठा फटका नाही आला तर. स्विचिटचा प्रयत्न, परंतु समोर खेळलाय योग्य रीतीने चेंडू मात्र जरूर गेला नाहीये. निवृत्ती खारकर आरडीएन स्पोर्ट्सचे ओनर श्री निवृत्तीजी खारकर यांच्या माध्यमातून इथं मात्र चांगला खेळ पाहायला मिळालाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. जिकडे मात्र पाहिलं तर आतापर्यंत ताकदवर पोझिशन मध्ये वुल्वे संघ पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आलेल्या 9 धावा गव्हाण संघाला मात्र थांबवून ठेवलंय 25 पर्यंत. येणाऱ्या 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 मध्ये 25 बनल्यात, 6 मध्ये 23 बनवाव्या लागतील. जर बनवायच्या असतील तर धारधार अश्र काढावी लागतील, तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आणि वुल्वे संघ मात्र जरूर आत्ता ह्या वेळेला ड्रायव्हिंग पोझिशन वरती आहे, ड्रायव्हिंग सीट वरती आहे. लीडिंग फ्रॉम द फ्रंट वुल्वे टीम. आमचा धोनी ग पे 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद, आपलं कौतुक आणि आभार. कायम हे प्रेम पाहायला मिळतं. ह्यालाच म्हणतात खरी दोस्ती यारी. दोस्ती यारीच्या दुनियेतील राजा माणूस, दिलदार व्यक्तिमत्व सचिन शेठ भगत साहेब. आणि ह्या वेळेला आपण पाहतोय निश्चितच शेवटचा षटक हाताळण्यासाठी विकास. चला आपण वेळ घेताय वुल्वे संघ, जास्तीचा वेळ चालू आहे. आता मात्र गव्हाण संघ म्हणत असेल पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुला र, हा सामना जिंकून दाखव देवानंद मला र. कारण नाईटची मॅच आहे. 1 पाऊल फक्त पाठी आहात, एका पावलाने मात्र फायनल मध्ये जाता येईल. इकडे वुल्वे संघ पूर्णपणे आता ह्या मॅच मध्ये पॉझिटिव्ह पॉइंट्स कडे पाहतोय, कारण
6 मध्ये 23 म्हटलं तर प्रत्येक चेंडूवरती किमान एक डिक्लेअर्ड फटका. देवानंद कोहली आहे, काही फटकेबाजी पाहायला मिळेल की नाही या बामणडोंगरीच्या मैदानावरती. जे षटकार मारले होते स्लॉक स्वीप ते आठवावे लागतील. फटका चांगला आहे परंतु चेंडूही त्याहून चांगला होता, त्यामुळे मात्र निश्चितच फक्त एक धाव मिळेल. एका धावेने मात्र पूर्णपणे विनिंग पर्सेंटेज जे आहेत उल्वे संघाकडे वाढत आहेत. निश्चितच या विनिंग पर्सेंटेजला 100% सक्सेस रेटमध्ये कन्वर्ट करतील का उल्वे संघ, की कुंदन कोहली सांगून जाईल की हम भी है जोश में बातें कर होश में यू ना आखे दिखा. इट कुड बी अ वाईट गाईडलाईनच्या बाहेरून जाणार चेंडू, पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. एका धाव्याने मात्र इथं आव्हानामध्ये थोडीशी कटौती होईल. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 5 मध्ये 21. इथून येणारा प्रत्येक चेंडू विजयाकडे मात्र आगेकूच करेल. फटका फसला. इथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही या दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू असताना निश्चितच ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय, परंतु 2च धावा मिळतील. 4 मध्ये 19 म्हणजे आता किमान 3 षटकार मारावे लागतील. 2 चौकार 2 षटकार असंही कॉम्बिनेशन चालेल, परंतु फटकेबाजी होत नाहीये. या क्षणाला उल्वे संघ पूर्णपणे मात्र हावी ठरलाय गव्हाण संघावरती आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता परंतु नो मॅन्स लँड कडून मात्र चेंडू ड्रायव्हर करेला डी बॅकवर्ड पॉइंट कडून हा आलाय. अगदीच ऐन वेळेला संजीवनी देणारा चौकार. पंधरा धावा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असतं. या ठिकाणी पत्ते मात्र बरोबर टाकलेत उल्वे संघाने आतापर्यंत. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथून पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. कुंदन कोहलीला मात्र दाखवावं लागेल काय खरी अवकात आहे. फटका फसला. ह्या वेळेला मात्र जरूर एक धाव मिळेल की नाहीये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाहीये आणि प्रयत्न होताना मात्र देवानंद कोहली बाद झालाय. इथे मात्र मॅच मध्ये औपचारिकता निर्माण झाली. खऱ्या अर्थाने उल्वे संघाने पूर्णपणे कमबॅक केलाय. एखादी आता मात्र अघटित घटनाच गव्हाण संघाला इथून बाहेर काढू शकते, परंतु 2 चेंडू आणि 14 धावा म्हणजेच मॅच मध्ये ह्या पूर्णपणे लिडिंग सीटवरती उल्वे संघ राहिला. त्याचं कारण होतं जितू सोमासे यांनी पहिल्या षटकामध्ये दिलेल्या 8 धावा, ऐलेश मात्रे यांनी दुसऱ्या षटकामध्ये दिलेल्या 8 धावा आणि मिथुन मात्रे यांनी तिसऱ्या षटकामध्ये दिलेल्या 9 धावा. त्यामुळे पूर्णपणे जरब ठेवली, वचका ठेवला ह्या पूर्णपणे मॅच वरती तो म्हणजे उल्वे संघाने. कारकोपर संघ वॉर्मअप करा, तयार राहा नाणेफेकीसाठी. इथून मात्र कालचा खेळ तुम्हाला आठवावा लागेल, कारण कदाचित तुम्हाला आता सामोरं ठाकणार आहे तो म्हणजेच यजमान संघ. या चेंडू नंतर कळून जाईल. आउटसाइड एज, परंतु कॅच मात्र टाकली. 1 चेंडू आणि 14 धावा. कदाचित पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. उल्वे विपक्ष खारकोपर, आजच्या रात्रीतली शेवटची लढत. परंतु टीम गव्हाण खेळ चांगला झालाय, किमान एका बक्षिसास पात्र झालाय. 14 मधून सुपर 4 मध्ये आलो, हे खूप महत्वाचं आहे. फुलटॉस चेंडू विकास यांनीही चांगली गोलंदाजी केली. ऐलेश मात्रेकडे आलेला हा चेंडू अगदीच विजयाचा सलामी दिली ती म्हणजेच उल्वे संघाने. जर उल्वे संघाचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवा आणि विजेता संघाचा देव करूया अभिनंदन आणि गव्हाण संघालाही देऊया शुभेच्छा.